कथा एकदम प्रायव्हेटली झाली, म्हणजे वाटत नाही शिवमहापुराण कथा जळगावमध्ये सुरू येते, पण प्रदीप मिश्राजींची। मी आता आलेला आहे आदित्य फार्मला आणि इथे होते शिवमहापुराण कथा आणि इथे ना बिना पास शिवाय एंट्री नाही आहे। इथे ना काय पासची सिस्टीम आहे, तर पास कसे 1100, 1500, 2100, 21,000। तर इथे होते गुरुजींची कथा। गाइस आता त्या कार मध्ये ना गुरुजी येत आहे। दिसले का नाही मला पण नाही माहिती। धारण कर आगे बढ़ती है जिसमें हॉस्पिटल की व्यवस्था हो। गुरुजी मंत्र म्हणताना गुरुजींच्या मागे सगळे मंत्र म्हणताना एक ते वेगळी वाइब येते, अंगावर काटे येतं खरं सांगू तर। आणि उद्याच्या कथाला काही गुरुजींनी सांगितलेले की सगळे जण येऊ शकता म्हणे, उद्या काही पासची गरज नाही म्हणे कोणाला। प्रशासनाला पण सांगितलंय की नमस्ते भैया। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस जसं तुम्हाला माहिती होतं की तुम्ही ऐकलंच असेल की आपल्या जळगावमध्ये शिवमहापुराण कथा होणार होती, पण ती आता प्रायव्हेटली होते, म्हणजे एका हॉलमध्ये होते। ती काही कारणामुळे, ते कारण हे होतं की ती जी जागा होती तर तिथे सगळ्यांना म्हणजे शेतामध्ये होणार होती शिवमहापुराण कथा। तर पावसामुळे ते काय सगळं ओलं ओलं होतं, खालचं जे गारा होता, मग त्यामुळे ते काय पंडाल वगैरे मोठे उभे नाही राहू शकले असते तिथे, तर सगळे खाली दबले गेले असते। म्हणून त्यामुळे ती कथा आता प्रायव्हेटली एका हॉलमध्ये होते, म्हणजे एका आदित्य फार्म आहे तिथे होते ती कथा। आणि तिथे कोणाला एंट्री नाही, ज्यांच्याकडे पास असेल तिथला त्यांनाच एंट्री आहे। आणि काही 1100 जणांचं त्यांनी सांगितलं होतं की प्रायव्हेटली होणार आहे 1100 जणांचा हॉलमध्ये। तर माझा आज असा विचार आहे की मी आज तिथे जाऊ कथेला। माझ्याकडे पास तर नाही आहे, ऍक्च्युली माझ्यासोबत दादा येणार आहे, तर त्या दादाला त्या गुरुजींना म्हणजे प्रदीप मिश्राजींना त्यांच्या दुकानावर बोलवायचंय, तर ते आज तेच बोलण्यासाठी जाणार आहे तो। तर मग तो बोलला की आर्यन तू पण चल म्हणे सोबत, आपण कथा पण ऐकून घेऊ आणि त्यांच्याशी बोलणं पण करून घेऊ। तर आता 12:30 वाजता आम्ही जाणार आहे, 12 वाजता आता दुपारचे। तुम्हाला माहिती मनामध्ये ना ती उत्सुकता आली होती की यार 2025 मध्ये 2 वर्षानंतर 2023ला झाली होती शिवमहापुराण कथा, त्याच्यानंतर 2025 आता होणार होती। 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर म्हटलं यार ह्या वर्षी पण आहे ना तो उत्सुकता, तो आनंद आपल्याला घेता येईल ते शिवमहापुराण कथेमधून। पण आहे ना हे असं होऊन गेलं की कथा एकदम प्रायव्हेटली झाली, म्हणजे वाटत नाही शिवमहापुराण कथा जळगावमध्ये सुरू येते, पण प्रदीप मिश्राजींची। जिथे 11 लाख 14 लाख लोक येतात तिकडे फक्त 1100 लोकांचं सांगितलं होतं त्यांनी। तर गाईस मी आता आलेला आहे आदित्य फार्मला आणि इथे होते शिवमहापुराण कथा। आणि इथे ना बिना पास शिवाय एंट्री नाही आहे, हे बघा इथे गर्दी पण आहे। कोणाला मध्ये जायचं ज्यांच्याकडे पास नाही ते पण आलेले आणि त्यांना मध्ये जायचंय कथा ऐकायला, पण इथे काय हे जे बाउन्सर आहे ना ते जाऊ देत नाही ज्यांच्याकडे पास असतील। तर काही 1 तास इकडे एंट्रीवर उभं राहिल्यानंतर एंट्री भेटलेली मध्ये, माहिती का, नुसतं कलकल। आणि इथे ना काय पासची सिस्टीम आहे, तर पास कसे 1100, 1500, 2100, 21,000, 11,000, 5,000, 21,000 सगळ्यात पुढे, 11,000 थोडं त्याच्या मागे, 5,000 सगळ्यात मागे। आणि एक दिवसाचे जे मी रेट सांगितले आता ते 1100, 1500। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आता इथून एंट्री भेटलेली आहे, कारण की ते पोलीस पण येऊन गेले होते आणि खूप जण गर्दी पण करत होते, तर त्यामुळे लोक फ्रस्ट्रेट होऊन जातात। ते जे सिक्युरिटी असते ना तिकडे पूर्ण फ्रस्ट्रेट होऊन जाते ती मध्ये घेण्यासाठी लोकांना, त्यामुळे आम्हाला खूप थांबावं लागलं। आता जातोय मध्ये, इथे पण एक चेकपोस्ट, तिथे एक होता, इथे एक आहे आणि परत तिथे एक आहे तिसरा। तर या दादाला काम होतं, तर या दादाला याच्या दुकानावर गुरुजींना बोलवायचं होतं 5-10 मिनिटासाठी। तर त्याचं बोल म्हणजे त्याचं क्या बोले यार, मैं बहुत फ्रस्ट्रेट हो गया, वो धूप में खड़ा हो। अरे बहुत देर हुई यार। हाँ ना सर, तहान लागलेली। ठीक है, होता है, इतने बड़े काम का मैनेजमेंट है, लोड रहता है लोगों पे, नहीं करते लोग विश्वास, ठीक है, लेकिन करना चाहिए। आप लोग सपोर्ट नहीं करोगे ये चीज़ के लिए तो कौन करेगा? बराबर आहे। आणि इथून अजून एक चेकपोस्ट, इथून परत एंट्री। इथे भैया यहाँ पे भी पास है शायद से, यहाँ का अलग है और यहाँ हॉल में जो इथे स्क्रीन लावलेली, स्क्रीनवर बसून बघायचं। आणि मेन कथा इथे होते गुरुजींची, इथे गुरुजी येऊन कथा ऐकवता या हॉलमध्ये। मी इथे आधी पण आलेला फॅशन शोच्या वेळेस, इथून पण चेक इन केलेलं आहे। आता जाऊ मध्ये कथा ऐकायला, बसू आता 3 तास, 2ला सुरू होते ना, 3, 4, 5 वाजेपर्यंत असेल कथा। तर
इथे होते गुरुजींची कथा. जास्त गर्दी नाही आहे इथे. प्रदीप मिश्राजी इथं ते तिथून येतात. ती त्यांची गाडी तिथे, तिची कार्पेट दिसते पिंक कलरची, अशी इथून अशी फिरून स्टेजच्या बॅक साईडला आणि बॅक साईडमधून ते एंट्री करता असं मला याने सांगितलं. आज सबस्क्रायबर आहे, याच्या मावशीनं ठेवलेली आहे कथा. बरोबर तुझी मावशीच आहे ना. तर मी यायला आहे ना पहिल्या दिवसापासून येऊ शकत होता, पण ज्या दिवशी पहिल्या दिवशी कथा होती ना माझ्या बाबांची डेथ झाली, मग त्यामुळे मी येऊ नाही शकला. सुतक वगैरे पण होतं, बट आता आलेलं आहे. मी दुरून कथा ऐकेल, एकदम जवळ पण नाही जाणार. मला पण माहिती ते डेथ झालेली होती म्हणून मग मी काही येऊ नाही शकला. आज येऊन जाऊन म्हटलं एक दिवस तरी दाखवून देऊ तुम्हाला कसे असते प्रायव्हेट कथा. प्रायव्हेट नाही म्हणजे आता प्रायव्हेटच म्हटली जाईल, कारण की कोणी जास्त जणांना बोलवत नाही, पूर्ण पब्लिकला बोलवत नाही. ज्यांना पासच भेटलेले आहेत तेच, आणि बाकी मग नातेवाईक वगैरे असतात. गुरुजी जेव्हा येतील ना तेव्हा मी इथून शूट घेईल, तेव्हा असे फिरून येतील, ते मागे जाईल, मग मागून पण घेईल. गाईस आता त्या कारमध्ये ना गुरुजी येत आहे बघा. फॉर्च्युनर निघालेली आहे आणि त्यांच्या मागे एक कार आहे. कितीतरी म्हणजे एक वर्ष झालं गुरुजींना बघून एवढा जवळ दिसले का नाही मला पण नाही माहिती. आता ते मागून येतील असे फिरून. कुछ गुरुदेव हम सभी को स्वस्थ रहने की बातें भी बताते हैं. हम सभी को अपने हेल्थ पर ध्यान देने के बारे में भी कुछ गुरुदेव बताते हैं. साथ में विगत कई वर्षों से निःशुल्क रूप से प्राथमिक उपचार केंद्र की निःशुल्क रूप से वितरण की जाती है. आप सभी को ज्ञात है कि 2 एम्बुलेंस भक्तों की सुविधा के लिए 24 घंटे उपलब्ध रहती है. साथ में समय समय अनुसार स्वास्थ्य शिविर भी लगाए जाते हैं ताकि के भक्तों को किसी भी प्रकार की कोई दिक्कत परेशानी न हो और हृदय में धारण कर आगे बढ़ती है, जिसमें हॉस्पिटल की व्यवस्थाएं हो या फिर भोजन संबंधित व्यवस्थाएं हैं. साथ में धर्मशाला जो बनने जा रही है, इस धर्मशाला से जुड़ा हुआ एक उद्देश्य और है गुरुदेव का श्रीराम मंदिरामध्ये राम गुरुजी महाराज. आपको कोई विशेष या विशेष तर काही महापुराण कथेला आता सुरुवात झालेली आणि पहिल्यांदा एवढ्या जवळून कथा ऐकतोय मी. जेवढ्या पण कथा ऐकलेल्या आहे ना, मी असं पंडालमध्ये VIP याच्यात बसलेला आहे, पण एवढ्या जवळून पहिल्यांदा मी अशी कथा ऐकतो आणि एवढ्या कमी जणांमध्ये. नाही तर जिथे पण कथेला गेलेलं आहे ना लाखो लोक असतात तिथे. आता होईल कथा मे बी 5:30 वाजेपर्यंत चालेल. आता 2:45 झालेले आहे ना. जेव्हा गुरुजी मंत्र म्हणताना, गुरुजींच्या मागे सगळे मंत्र म्हणताना एक ते वेगळी वाईब येते, अंगावर काटे येतं. खरं सांगू तर ओंकार तू बोले ओंकार तू. और आखिरी निकला कि रुद्राक्ष में एक ऐसा वो फल के अंदर रुद्राक्ष के फल में एक ऐसा तत्व जिसको मनुष्य अपने शरीर पर धारण करता है, उससे शरीर के जितने रोग हैं वो धीरे धीरे संयमित होकर कंट्रोल में आकर फिर धीरे से समाप्त होता है. अभी आशीष जी कह रहे थे अपने व्याख्यान में कि गुरु जी ने ये करा है कि सबके गले में, सनातनियों के गले में रुद्राक्ष है. हमारा एक लक्ष्य है, सर्वे भवन्तु.
कथा अशी असते गाईस. तर गाईस आता 5 वाजण्यात आणि कथा संपण्यात आता. चलो. अरे बापरे पाय गेला. जलगांव पंडाल में जो कथा हो रही है उसका समय सुबह के टाइम पर 8 बजे से 11 बजे. तर आज होती 6व्या दिवसाची कथा आणि आजची कथा संपलेली आहे. गुरुजी पण गेलेले. उद्या आहे अंतिम दिवसाची कथा म्हणजे की 7वा दिवस. सगळे चालले आता घरी आपल्या आपल्या. आणि उद्याच्या कथाला काही गुरुजींनी सांगितलेले की सगळे जण येऊ शकता म्हणे. उद्या काही पासची गरज नाही म्हणे कोणाला. प्रशासनाला पण सांगितलंय की लाईक सगळ्यांना येऊ द्या म्हणे मध्ये आणि बाहेर पण बसू द्या सगळ्यांना. इथे जेवढे ग्राउंड आहेत तिकडे आणि लाईक की स्पीकर पण वाढवा. शेवटच्या दिवसाची कथा आहे म्हणून. आणि आता बघू द्या जमलं तर नक्की. आज केतकीताई पण आली होती कथेसाठी. कसं वाटलं? पहिल्यांदा आली होती तू का तिकडे आधी 2 वर्ष आधी पण आली? हा नमस्ते बियम. आज आपण सगळे पंडित मिश्राजींच्या कथेला जमलेले आहोत आणि सगळ्यांकडे इथे एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे. एक लोटल आणि एक बेलपत्राचं महत्व आज सगळ्यांना म्हणजे जिंनी सांगितलं आहे आणि सगळ्यांना सांगायची गरज नाही. सगळ्यांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. या अनुभवाचीच ही ऊर्जा आहे. आपण महादेवाची आरती पूजा नेहमी करत राहा करत राहा. नक्कीच महादेवाची सगळ्या भक्तांवरती लक्ष असेल. बिलकुल. नमस्ते प्रियम. आणि ते मामी पण आले होते. चलो भाई चलो चलो चला 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 घरी चला. आता झालेली आहे कथा संपलेली. उद्या नाही ह्या ठिकाणी अशी गर्दी होणार आहे ना. जेवढी जागा बघता सगळीकडे लोक भरलेले असतील. कारण की उद्या सगळ्यांना सूट आहे यायची. उद्या हे पास याचा सीन नाही आहे. उद्या येणार आहे. एक दिवस तो आनंद घ्यायला भेटेल. कल आने वाले हो? कल तो आना है लेकिन सुबह जल्दी आना पड़ेगा क्योंकि इतनी भीड़ अभी है. हाँ, ये तो देखो तो सुबह तो बाप रे बाप सुबह तो इतनी भीड़ रहेगी क्योंकि 8 बजे का टाइम बोला है. 8 बजे. लोग 5 बजे से आना शुरू कर देंगे आगे बैठने के लिए. सही बात. कल तो पास भी नहीं है. पास नहीं सबको अलाउड है कल. तर संध्याकाळचे 6:30 होत आहे. तर चांगलं जेवण वगैरे केलं. पोट वगैरे भरलेलं आहे भाई आता. कारण की दुपारचं काही खाल्लं नाही आता कथेला होते. आणि बघेल उद्या लास्ट दिवस आहे. जमलं तर नक्की जाईल. सकाळी 8 ते 11 आहे उद्या. तर त्यामुळे बघतो जमलं तर नक्की जातो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.